जय हिंद मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की आम्हाला जे बदनापूर तालुक्यातील जो मतदान केंद्र मिळालेलं होतं, अतिशय सुंदर अशी शाळा आम्हाला मिळालेली होती। या ठिकाणी आम्ही काल व्यवस्थित पोहोचलो होतो आणि आज आम्हाला ह्या 2 टाक्या ज्या भरलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही सकाळी आंघोळ करून 4 वाजता उठून आम्ही मतदानासाठी प्रत्यक्ष आमची टीम रेडी झालेली आहे। अतिशय सुंदर अशी शाळा आहे। या शाळेला त्यांनी रेल्वेचा लूक दिलेला आहे आणि हे आमचं बूथ होतं। या ठिकाणी आम्ही आमची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि सकाळी 5:30ला मॉकपोल सुरुवात होऊन आम्ही मतदान प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्याचं डिटेल व्हिडिओ आपल्याला टाकता येणार नाही, कारण आदर्श आचारसंहितेचं पालन करावं लागतं। आणि हे आमचं दुपारचं जेवण होतं। त्या ठिकाणी आमचे सलीम सर यांनी अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केलेली होती। अशा प्रकारे आम्ही दिवसभर अत्यंत बिझीपणे आमची सगळी प्रक्रिया पार पाडलेली आहे। या ठिकाणी आता सीलिंगचं काम चालू आहे। सगळी आमची जी टीम आहे ती सगळे जे काही फॉर्म वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले असतात इलेक्शन कमिशनमार्फत ते पूर्ण करून आम्ही आमच्या बसची वाट पाहत होतो आणि तेवढ्यात आमची बस आली आणि त्या बसमध्ये आम्ही आमचं सगळं साहित्य आता या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि जवळपास रात्रीच्या 8 वाजता आम्ही आम्हाला दिलेल्या ज्या बूथमधून निघालेले आहोत आणि तिथून आता सगळी प्रक्रिया सगळ्या आमच्या टीमला घेऊन आम्ही आता जे साहित्य रिसिव्हिंग सेंटर आहे त्या साहित्य रिसिव्हिंग सेंटरला पोहोचलेलो आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी अत्यंत अशी व्यवस्था केलेली आहे आणि सगळे आमचे जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग जे कामासाठी नियुक्त होते या मतदानाच्या त्या सगळ्या टीमा आता या ठिकाणी रात्री 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत पोहोचतात आपापल्या हिशोबानं आणि या ठिकाणी आपलं साहित्य जमा करतात। तर या ठिकाणी आमची टीम पोहोचलेली आहे आणि आम्ही आमची सगळी प्रक्रिया मशीन्स आणि सगळे फॉर्म व्यवस्थित भरलेले असल्यामुळं बघूया आता किती वेळ लागतो आम्हाला आमचं साहित्य जमा करायला। तर या ठिकाणी आमची टीम आता साहित्य जमा करत आहे। सगळं साहित्य आम्ही आता या ठिकाणी जमा करणार आहोत आणि जमा केल्यानंतर हे बघू शकता आमचे मित्र पिंपळसे सर आणि या ठिकाणी आता आमचं साहित्य जमा झालेलं आहे। मोठ्या एका पेंडॉलमध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती, त्या ठिकाणी आम्ही आता जेवायला आलेलो आहोत आणि बघूया जेवणामध्ये काय असेल ते। तर या ठिकाणी भात पोळी आणि बुंदीची व्यवस्था केलेली होती। गरमागरम शिरा पण या ठिकाणी प्रशासनामार्फत आम्हाला केलेलं होतं आणि या ठिकाणी आमचं आता जेवणं चालू आहेत। आम्ही जेवल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी मस्त त्या कढाईमध्ये गरमागरम शिरा आणि अशा प्रकारे आम्ही आमचं सगळं साहित्य जेवण वगैरे करून बदनापूर या रिसिव्हिंग सेंटरला बाय बाय करून निघालेलो आहोत आणि आता रस्त्यानं आम्ही निघलेलो आहोत। या ठिकाणी गाडीमध्ये डिझेलची पण आवश्यकता असल्यामुळं त्या ठिकाणी डिझेल टाकला आणि अशा प्रकारे आम्ही आता सकाळी 5 वाजता आपल्या बुलढाणा या ठिकाणी पोहोचलेले आहोत। धन्यवाद, भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओसह।